14 ही तारीख तशी महत्वाची असते जीवनामध्ये. आपल्या सगळ्यांच्या आवडीची तारीख आहे 14. पूर्वीच्या चित्रपट गीतातही 14वी का चांदो चतुर्दशी म्हणजे 14 तारीख असंच वर्णन असायचं. 14 जानेवारीला संक्रांत असते, 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे आणि मधुबालाचा जन्मदिवस असतो, 14 नोव्हेंबरला बालदिन असतो, तर 14 जूनला राजसाहेबांचा वाढदिवस असतो. 14 या तारखेचं महत्त्व मी तुम्हाला अधोरेखित करून सांगतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आम्ही देखील राजसाहेबांचं कसं स्वागत करावं काय याबद्दल साशंक होतो, कारण इतकी मोठी माणसं सहसा आपल्याकडे येत नाही. आम्हाला तसा थोडा अनुभव आहे, कारण यापूर्वी 3 मुख्यमंत्री आपल्या व्याख्यानमालेमध्ये बोलून गेलेले आहेत. आणि त्यातलं एकच मी तुम्हाला सांगू इच्छितो फक्त जाताना, शेवटचं वाक्य की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री नसताना आपल्या व्याख्यानमालेत आले, बोलून गेले आणि 1.5 वर्षातच ते मुख्यमंत्री झाले. तुमच्या टाळ्यांनी माझं पुढचं वाक्य बोलायची मला गरज वाटत नाही. त्यामुळे आज राजसाहेब नवं काहीतरी हा एक वेगळा विषय बोलत आहे. जितकी उत्सुकता तुम्हा सगळ्यांना आहे तेवढीच आम्हालाही आहे, कारण असा विषय दिलेलाच नव्हता. यापूर्वी विषयाचं ओरिएंटेशन नक्की असायचं, पण आज ओरिएंटेशन नक्की आम्हालाच माहीत नसलेला असा विषय आज ते बोलणार आहेत. आणि त्यामुळे आता आपण त्यांना बोलायला संधी देणार आहे. सभागृहाच्या आत असलेल्या आणि बाहेर खुर्च्यांवर असलेल्या हजारो प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत करतो, माझ्या शब्दांना विराम देतो आणि यानंतर मी राजसाहेबांना विनंती करणार आहे की आपण आपल्या या नव्या विषयावरचं विवेचन करा. जमलेल्या माझ्या सर्व पुणेकर बांधवांनो आणि मातांनो, मला प्रत्येक भाषणाला दडपण असतं आणि खूप दडपण येतं. म्हणजे मला मी जर तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही करायचं, पण मला जेव्हा कधी माझं भाषण असतं त्यावेळेला माझा अख्खा दिवस माझा काय सांगू तुम्हाला, माझ्या हातापायाला घाम फुटलेला असतो, माझ्या हातपाय थंड पडलेले असतात. आणि याचं एकमेव कारण म्हणजे मला माहीत नसतं मी काय बोलणार. विविध विषय डोक्यामध्ये असतात, पण ते त्यावेळेला येतील की नाही याची काही खात्री नसते. आता आज पण मी काही टिपणं मी आता मुद्दामून आणली, पण मी काही खात्री देऊ शकत नाही की माझं भाषण करता करता त्या टिपणांकडे लक्ष जाईल. आणि त्याच्यामुळे एक प्रकारचं माझ्यावरती एक प्रेशर असतं, एक अवघडलेपण असतं. आणि त्यात पुण्यात येऊन तुमच्यासारख्या प्रेक्षकांसमोर बोलणं हे जरा अजून जरा थोडंसं भीतीदायक असतं. कारण याच्या आधी काही माझी अशी काही भाषणं झाली नाही त्याच्यातला भाग नाही, परंतु अशा प्रकारची काही व्याख्यानांमध्ये मी गेलो आणि मला आजही आठवते की मी एका व्याख्यानमालेमध्ये माझं सारखं त्या व्यक्तीकडे असं बोलता बोलता लक्ष जायचं, कारण अख्खा व्याख्यान जेव्हा काय जे काय भाषण असेल ते बोलत असताना ती व्यक्ती पूर्णपणे माझ्याकडे अशी बघत होती. एक सूत इकडचं तिकडे हल्लं नाही.
बरं मला कळलं की मी बोलतोय हे पटतंय नाही पटत आहे बरं काहीतरी प्रतिक्रिया द्या. काहीच नाही. सगळं व्याख्यान संपलं, भाषण संपलं, मी बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर ती व्यक्ती आली, मला म्हणाली चांगलं झालं. आता हे मी बोलताना समजा त्यांनी एक्सप्रेशन दिले असते तर काही घोडं मरणार होतं का काही मला सांगा. थोडंसं आम्हालाही बरं वाटतं की बाबा नाही कळतंय समजतंय. असो, त्या दिवशी मला फोन आला. मला सांगितलं, आमच्या अनिल शिदोरेंनी मला सांगितलं की असं आहे आणि ते तुमचं व्याख्यान ठेवू इच्छित. मला खरं सांगतो, मला भाषण आणि व्याख्यानाला फारसा फरक कळत नाही. की त्याला विचारलं म्हटलं काय फरक काय असतो. बहुधा व्याख्यान हे सभ्य भाषेत द्यावं लागत असेल, एवढाच फरक असेल असं मला वाटतं. एकूण सध्याची महाराष्ट्राची सांस्कृतिक परिस्थिती पाहता, राजकीय परिस्थिती पाहता, सांस्कृतिक नाही, थोडंसं थोबाडाला आवरून जरा बोलावं अशी साधारणपणे समोरची अपेक्षा असावी. त्याला म्हणून व्याख्यान म्हणत असावं. मला तशी फोन आला की कोणत्या विषयावरती बोलणार. मला समजायला वाटतं कशावरती बोलायचं. मी शिदोरेला विचारलं म्हटलं कशावरती. तो फोन चालू होता त्यांचा. मला त्यांना विषय पाहिजे. काय आता काय विषय देऊ म्हटलं. सांगा म्हटलं काय नवीन काय दे ढकलून म्हटलं. त्या नवीन काहीतरीचा अर्थ नंतर मी जेव्हा घरी पोहोचलो त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं काहीतरी नवीन दिलं पाहिजे. ती प्रोसेस नंतर सुरू झाली. असा काही माझ्या मनात विचार नव्हता. पण तो जो विचार आहे तो बरेच दिवस बरेच महिने माझ्या मनामध्ये घोळतोय. अशा प्रकारे घोळत होता की मला असं वाटत होतं की एखादा पक्षाचा मेळावा घ्यावा, तिथे सर्व टेलिव्हिजन चॅनलच्या लोकांना बोलवावं आणि कदाचित तो विचार बरोबर आहे का चुकीचा आहे का काय आहे, मला असं वाटतं हा काळच ठरवेल. पण ती गोष्ट लोकांपर्यंत जावी, माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत जावी, घराघरामध्ये जावी, घराघरामध्ये जाऊन त्याचा विचार व्हावा, अशी बरेच दिवस मला ती मनामध्ये थोडा एक प्रकारचा कल्लोळ असा होता की हे बोललं पाहिजे, हे सांगितलं पाहिजे, हे केलं पाहिजे. राजकारणाचं तुम्ही रोज दिवसा ढवळ्या बघत असता काय चाललंय आणि कशा प्रकारे राजकारण चालू आहे आणि कसे कसे वेगवेगळे फाटे फुटतात वेगवेगळ्या गोष्टींना. आणि एकूणच बोलण्याची पद्धत देखील काय प्रकारे आलेली आहे, काय प्रकारे प्रवक्ते पण काय प्रकारे बोलतात, ऐकूच नाही पाहूच नाही अशा प्रकारे काही गोष्टी वाटायला लागतात. आणि बऱ्याचदा याच्यामध्ये काही टेलिव्हिजन चॅनलच्या लोकांचा देखील वाटा असतो. त्याच्यामुळे मुख्य बातम्या राहतात बाजूला, मुख्य विषय राहतात बाजूला. आणि मग तुला काय वाटतं, त्याला द्यायच्या शिव्या दे लवकर पटकन शिव्या, मग त्याने दिल्याशिवाय की तुला बघ तुला दिली शिवी तरी तुला काय वाटतं, हे दिवसभर आपलं ते चालू असतं. पण मला असं वाटतं की या व्यतिरिक्त हा संपूर्ण महाराष्ट्र, बरं महाराष्ट्र आहे तो, इतर कुठचं राज्य नाही आहे. ज्या महाराष्ट्राने देशाला विचार दिले, या हिंद प्रांतावरती परकीयांनी आक्रमण केलं, परंतु या हिंद प्रांतावरती जर समजा राज्य कोणी इथल्या लोकांनी कोणी जर राज्य केलं असेल तर ते मराठीशाहीने राज्य केलं. तो हा महाराष्ट्र. त्या महाराष्ट्राची आजची अवस्था आपण जेव्हा बघतो, राजकीय अवस्था जेव्हा बघतो आपण, त्याला असं वाटायला लागतं की अरे पण कुठे कुठे चाललोय फरफटत आपण, आणि कोणामुळे चाललोय आपण फरफटत. मला असं वाटतं की आजचा सोशल मीडिया घ्या किंवा तुम्ही काय टेलिव्हिजन चॅनल घ्या,
कधी कधी मला असं वाटतं की एखादा लेख लिहावा त्याच्यावरती की 95च्या अगोदरचा महाराष्ट्र आणि 95च्या नंतरचा महाराष्ट्र, 1995च्या आधीचा महाराष्ट्र आणि 1995 नंतरचा महाराष्ट्र. 1995 नंतरचा जो महाराष्ट्र आहे ते मूळ तिकडे आहे, तिथपासून इथपर्यंत आलं. त्याच्या आधी काही नव्हतं, शांतता होती. आज अनेक वर्ष तुम्ही पुण्यामध्ये राहणारे अनेक लोक आहात, तुम्ही काढून बघा 95च्या अगोदरचं पुणं काय होतं आणि 95च्या नंतरचं पुणं काय झाले. आज पुणं तर 4 पुणं झाले. मला आठवतं जेव्हा पूर्वी येत असे पुण्यामध्ये त्यावेळेला आमचे काही मित्र म्हणायचे ते पुणं ना तिकडे ना हा म्हणजे नदी पलीकडचे, एवढीच परिभाषा होती. आता हिंजवडी काय आणि तो मगरपट्टा काय आणि कुठच्या कुठे कसं पसरलंय पुणं. बरं, मी गेली अनेक वर्ष येऊन पुण्यामध्ये मी सांगत आलो, माझ्या भारताबद्दल सांगत आलो, डॉक्युमेंटेशन त्याचं असेल की मला माहिती नाही, की मुंबई बर्बाद व्हायला काही काळ गेला, पुणे बर्बाद व्हायला वेळ नाही लागला. तो जो वेग आहे ना, वेग तो मला असं वाटतं आपल्या आयुष्यामध्ये आला. मला तरी अजूनही आठवतंय की टेलिव्हिजनवरती पाहत असताना, तुम्हाला माझ्या वयाचे अनेक लोक असतील, माझ्यापेक्षा थोडेशी वयाने पण मोठे लोक असतील अनेक, की आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने जर वेग कोणी दिला, डोळ्यांना कानाला जर वेग कोणी दिला असेल तर तुम्ही आठवून बघा, MTV नावाचं एक चॅनल आलं होतं आणि त्या MTV मध्ये एक फ्रेम सरळ दाखवायची नाही. इतकं ते फास्ट एडिटिंग असायचं की आपल्याला असं वाटत झालं धड नीट दाखवतोय. याचं कारण आपण ज्या प्रकारचं बघत आलो होतो, ज्या प्रकारचं ऐकत आलो होतो, त्याच्यामध्ये तो MTV हा एक वेगळ्या प्रकारची गोष्ट घेऊन आला होता. कालांतराने त्या वेगाबरोबर आपण आतमध्ये शिरलो आणि त्या वेगाला आपण बरोबर घेऊन पुढे आलो. त्या वेगाने फरफडत आजपर्यंत इथपर्यंत आपल्याला आणलेलं आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्या अख्ख्या वेगामध्ये, त्या सगळ्या युगामध्ये, त्या सगळ्या काळामध्ये चित्रपट बदलले, नाटक बदललं, साहित्य बदललं, राजकारण बदललं. बदल हा गरजेचा असतो हे मला मान्य आहे, पण तो बदल जर समजा आपल्या जीवावरती उठणार असेल तर तो बदल काय करायचा. मी त्या 95 नंतरचा सगळा काळ जेव्हा मी बघत आलो, 95च्या अगोदरचा काळ बघा ना, सगळ्या चळवळी, सर्व राजकीय पक्ष, सगळे लोक हे उच्च मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीयांच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी होत्या आणि ते श्रीमंत आणि गरीब यांच्यामधला एक तो दुवा होता, त्यांच्यामधला एक तो ब्रिज होता. 95च्या नंतर आपण जर समजा बघितलं तर हा सगळा वर्ग, ह्यांची मुलं सगळी परदेशामध्ये जायला लागली, हे सगळे डिटॅच व्हायला लागले, राजकारणापासून सगळे दूर व्हायला लागले. नको ते राजकारण, आम्हाला जायचंच नाही तिकडे. आणि त्या राजकारणाला एक खूप मोठा वर्ग, ज्याची गरज आहे राजकारणाला, तो तुच्छ मानायला लागला. श्रीमंत, उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय आणि गरीब बिनसीत फोड करत नाही. प्रत्येक वर्गामध्ये विचार करणारे लोक आहेत, पण ते विचार करणारे लोक मागे झाली आणि सगळा स्तर खाली जायला लागला, सगळा स्तर घसरायला लागला. 95च्या अगोदरच्या महाराष्ट्रामध्ये होत असलेला भ्रष्टाचार आणि 95च्या नंतर होत असलेला महाराष्ट्रामधला भ्रष्टाचार, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मला आयुष्यात काही करता नाही येते, मग काय करायचं, राजकारणात जायचं. आणि
आणि या ठिकाणी मी जेव्हा विचार करत होतो त्याला नुसतं सुशिक्षित असून चालणार नाहीये ना, त्या सुशिक्षित बरोबर सुज्ञ असायला पाहिजे. तो सुज्ञपणा जर समजा आपल्यामध्ये नसेल तर नुसतं सुशिक्षित असून काही उपयोगाचा नाहीये. आपल्याला का हा प्रश्न देखील आपल्या मनाला विचारावंसं वाटत नाही आणि आपण दरवेळेला म्हणतो जाऊ दे म्हणून तर आपल्याला काय करायचं त्याशी, आपल्याला काय करायचंय. तुमचं अख्खं आयुष्य सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हे राजकारणाला बांधील आहे. सकाळी उठलात तुम्ही, तुम्हाला दूध लागतं, दुधाचे भाव राजकारण ठरवतं. तुम्हाला पाणी लागतं, पाणीपट्टी हे जे नगरसेवक आणि प्रशासन आहे ते ठरवतं. तुमच्याकडे वीज येते, ती वीज हे आमदार आणि प्रशासन ह्या सगळ्या लोकांमधनं त्याचे दर ठरवले जातात आणि मग ते दर तुम्ही भरत जाता निमूटपणे. मी का असे रेट भरतोय, मी हे का करतोय विचारायचं नाही. शाळेचा अभ्यासक्रम सरकार ठरवतं. सरकार तुम्ही कोण ठरवतं? प्रशासन आणि निवडून आलेले प्रतिनिधी. तुमच्याकडची खाजगी हॉस्पिटल सोडून द्या, पण सरकारी हॉस्पिटल तुम्ही आजूबाजूला फक्त जरा तुम्ही आजूबाजूला फक्त विचार करा की मला माझ्या गरजा काय. तुमच्या गरजा ह्या काही नगरसेवकाला भेटणं आणि आमदाराला भेटणं आणि खासदाराला भेटणं नाहीच आहे. कित्येकदा हे आमदार खासदार नगरसेवक पाहिजे ना, मोठे बोर्ड लावतात, आमदार संपर्क कार्यालय. कोण करणार संपर्क, कशासाठी करणार? याचं कारण जे समोर पदरात पडतंय ते निमूटपणे तुम्ही सहन करतात. का ही गोष्टच विचारायला पुढे जात नाही. ते राजकारण गलिच्छ आहे, ते सगळं भ्रष्टाचारांचं आहे, ते राजकारण. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये अनेक तरुण मुलं तरुण मुली या कंटाळतात आणि म्हणतात नाही आम्हाला परदेशात जायचं, आम्हाला या भागात राहायचंच नाहीये. मग तुम्ही म्हणतात नाही बरोबर बरोबर जा. पण तुमचं शांत राहणं, याच्यामध्ये तुमचं गप्प राहणं, तुमचं सहकार्य याच्यामध्ये नसणं, तुमची इन्व्हॉल्वमेंट या भागामध्ये किंवा राजकारणामध्ये नसणं, याने आपल्या आजूबाजूचा परिसर हा बर्बाद होतोय, आपल्या आजूबाजूचं वातावरण हे बर्बाद होतंय. हे तुम्ही फक्त निमूटपणे उघड्या डोळ्याने आपण फक्त पाहतो. मी आज जे तुम्हाला सांगतोय ना, माझी इच्छा आहे, ते फार वेळ व्याख्यान देणारा माणूस नाही, द्यायची इच्छा पण नाही माझी. मी आज जो आलोय ते फक्त तुम्हाला लोकांना आवाहन करण्यासाठी आलोय. माझ्या महाराष्ट्रामधल्या घरामध्ये शांत बसलेल्या कित्येक लोक येतात मला सांगता यायला की बाबा आम्ही असं एक योजना केली आहे आणि ती योजना तुम्हाला दाखवायची आहे, सांगायची आहे. सांगाल, दाखवाल. भरपूर राजकारण दाखवलीत तुम्ही. नवीन नवीन कल्पना, नवयुग, कुठे चाललंय जग, आपण काय बोलतो. मुंबईमध्ये काही तुम्हाला आठवत असेल, इथे मला पुण्यामधली कल्पना नाहीये, मुंबईमध्ये स्कायवॉक बांधले होते, माहिती तुम्हाला? लोकांना असे चालण्यासाठी स्कायवॉक बांधले होते. हजारो कोटी रुपये खर्च केले त्याच्यावरती, कोणीही त्याच्यावरती चाललं नाही. आता ते स्कायवॉक काढून टाकले, हजारो कोटी रुपये गेले. आम्ही कधीच विचारलं नाही की अरे बांधलेत का आणि काढलेत का, कोणी विचारलंच नाही. आज तीच परिस्थिती आहे. आज पुण्यामध्ये मेट्रो सारखी परिस्थिती आहे, मेट्रो बांधलेली आहे. मेट्रोची गरज आहे लांब पल्ल्यासाठी. तुम्हाला एकेका शहराची मानसिकता असते, त्याप्रमाणे मला असं वाटतं ते शहर घडवलं पाहिजे, उभं केलं पाहिजे. या शहराची मानसिकता काय, या शहराची म्हणजे काय, पुण्याची काय, नागपूरची काय, मागली की गेला दरवाजात, तिथून निघाला घरी, तिथून निघाला
नाही कित्येकदा मला असं वाटतं की एक जण बाहेर समोरून गेला होता, इतक्या वेगाने गेला की जवळपास शुमाकरचा बाप असावा या लेवलला गेला आणि कुठेतरी वैशालीकडे कुठेतरी जाऊन कॉफी प्यायला. कसली घाई होती. परंतु आपल्याकडचं जर समजा पुण्यामधलं जर समजा एक काय म्हणतो कल्चर म्हटलं तर एक टू व्हीलरचा कल्चर आहे. प्रत्येक मुलाला वाटतं की माझ्याकडे 2 चाकी असावी, प्रत्येक मुलीला वाटतं 2 चाकी असावी. पूर्वीच्या इतिहास काळामध्ये जसे शेले बांधायचे आणि घोड्यावर टाकून निघायचे तसं पुण्यामध्ये पण होतं नाही का. असा तोंडावर मारला शेला, लावली केक की निघाले. पण जिथे 2 टू व्हीलरची मानसिकता आहे ती व्यक्ती तो जिना चढून त्या मेट्रोमध्ये चढणार, तिथून तो प्रवास करणार, तिथून ती खाली येणार, मग तिथून त्या कुठे जागेत जाणार, त्यापेक्षा तो उलटा 2 टू व्हीलर बरी पडतो. हे बदलायला वेळ लागेल. ते बदलायच्या अगोदरच आपण एवढा खर्च करून ठेवतो की त्याच्यामध्ये अनेकदा मेट्रो या रिकाम्या जातात. जर एवढा खर्च करून जर समजा या गोष्टी रिकाम्या जाणार असतील तर आपण पहिल्यांदा त्या शहरांची मानसिकता पाहिली पाहिजे. त्या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना विचारलं पाहिजे. तुम्हाला कोणी विचारत नाही, तुम्ही कोणाला विचारत नाही, तुम्हाला प्रश्न पडत नाही आणि वारे माप नुसते फक्त खर्च होत जातात जे आपण आपल्या डोळ्याने फक्त पाहतो. कारण आपण विचारतच नाही की हे का चाललंय, हे कशासाठी चाललंय. तुम्ही फक्त एकत्र जेव्हा येता तेव्हा एकत्र फक्त मतदानाला येता, पण तुमचा दबाव गट नाही. तुम्हाला प्रत्यक्ष राजकारण यावं असं वाटत नाही. अनेक सामाजिक गोष्टी असतात ज्या राजकारणाला बांधलेल्या असतात पण त्या कराव्याशा वाटत नाही किंवा करत असाल पण त्याच्या मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे अंकित शिंदे सामाजिक संस्थेमध्ये काम करायचे, आजही करतात. माझ्या पक्ष स्थापनेच्या वेळेला तुम्हाला इथं भेटली म्हटलं काय करता, ते बोले माझी मैत्री नावाची एक संस्था आहे आणि ते चालवतो, मेळघाटामध्ये मी आदिवासीमध्ये काम करतो वगैरे. मग बोलता बोलता मी त्यांना सांगितलं म्हटलं शिंदेजी म्हटलं एक गोष्ट लक्षात घ्या, कितीही सामाजिक काम करा, त्या सामाजिक कामाला जोपर्यंत राजकीय धार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सामाजिक काम पुढे जाऊ शकणार नाही. मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे एके दिवशी बाबा आमटेंचे नातू आले होते, नाव विसरलं त्यांचं, आणि एकदा माझ्याकडे आले होते. मग आम्ही गप्पा मारत होतो घरामध्ये, मला निघायचं. म्हटलं कुठे चाललं, मला मंत्रालयात झालं. म्हटलं मंत्रालयात काय काम, म्हटलं अहो आमच्या संस्थेचे सरकारकडनं पैसे यायचे, ते पैसेच देत नाही, मी इतक्या हेलपाट्या मारल्या. बाबा आमटेंचे नातू, बाबा आमटेंचे नातू जात आहेत मंत्रालयामध्ये हेलपाट्या करत मारतायत, त्यांना कोणी दाद देत नाहीये. इतकं मोठं सामाजिक काम उभं केल्यानंतर देखील त्यांच्या नातवाला जर समजा मंत्रालयामध्ये इथे फिरावं लागत असेल, तुम्हालाही नवीन कल्पना सुचत असतील, तुम्हालाही नवीन गोष्टी सुचत असतील, पण त्या नुसत्या घरात ठेवून होणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना की या सगळ्या याच्यामध्ये मी त्याला पण सांगितलं होतं की हे तुम्ही स्वतः राजकारणामध्ये आल्याशिवाय, तुम्हाला तुमचं अस्तित्व उभं केल्याशिवाय काहीही घडणार नाही. आज अनेक महिला आहेत, अनेक तरुणी आहेत, नोकरी व्यवसाय पण करत असतील किंवा घरामध्ये असतील, अनेक गोष्टी कल्पना सुचत असतील, अनेक तरुण आहेत त्यांना कल्पना सुचत असतील. या राजकारणामध्ये येणं म्हणजे फक्त निवडणुकीला उभं राहणं नव्हे आहे की आपण आलो म्हणजे आता निवडणुकीला उभे राहायला पाहिजे किंवा ते तर झालं तर आनंदच आहे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला पेशन्स पण खूप ठेवायला लागतो. मी पक्ष स्थापनेच्या वेळेला माझ्याबरोबर अनेक लोक आले, आणि कालांतराने गळले. काय झालं, काय झालं का, आणि अनेक जण गळले. नंतर विचारलं काय झालं, नाही बाबा हे आपल्याला काही झेपणार नाही. झेपलं पाहिजे, ती गोष्ट तुम्हाला केली पाहिजे, तीही गोष्ट तुम्हाला केली पाहिजे, त्यातनंच पुढे जायला पाहिजे.
मुळात सांगतो हे राजकारण वाईट नाही. जे तुमच्या आयुष्याशी निगडित आहे, तुमच्या भवितव्याशी निगडित आहे, तुमच्या भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांशी निगडित आहे, ते राजकारण वाईट नाहीये. राजकारण नासवलं जातंय, राजकारण चुकीच्या लोकांच्या हातात पडतंय. जो महाराष्ट्र, इतका सुसंस्कृत महाराष्ट्र ज्याला आपण आजपर्यंत म्हणत आलो किंवा म्हणतो, तो जर बाकीच्या उत्तरेतल्या काही राज्यांप्रमाणे, युपी आणि बिहारप्रमाणे जर समजा अशाच प्रकारे जर जातीपातीमध्ये आणि बर्बाद व्हायला लागला, कुठे घेऊन जाणार होत आपण हे राज्य? हे इतकं चांगलं, सुंदर, इतकं सुसंस्कृत राज्य की ज्या राज्यामध्ये बाहेरची लोक येतात की नको ते आम्हाला राज्य. त्या दिवशी आपले कोण म्हणाले, राज्यपाल कोश्यारी नाही का म्हणाले की म्हणजे महाराष्ट्रामध्ये गुजराती आणि मारवाडी जर समजा परत निघून गेले तर महाराष्ट्र काय करेल? हो, मुळात पहिल्यांदा ते गुजराती मारवाडी त्यांच्या इथे काही होत नाही म्हणून महाराष्ट्रात आले ना. या महाराष्ट्राची सांस्कृतिक किंवा सगळ्यांची जडणघडण झालेली आहे. याच्यामुळे लोक महाराष्ट्रामध्ये आले, उद्योगपती झाले, व्यावसायिक झाले, मोठे झाले. तर आपापलं राज्य सोडून, मला सांगा ना, आता अमिताभ बच्चन जर समजा अलाहाबादला असतील, काय झालं असेल त्यांचं आतापर्यंत? ते मुंबईमध्ये आले, मुंबईमध्ये अनेक गोष्टी त्यांना मिळाल्या, त्याच्यातनं त्यांचं टॅलेंट त्यांच्यामध्ये होतं, त्याच्यातनं माणूस मोठा झाला. कित्येक हिरो तुम्ही बघतात, कित्येक हिरोईन बघतात, हे आपापलं राज्य सोडून महाराष्ट्रात आले. आणि आम्ही महाराष्ट्रातले लोक, आम्ही घरात शांत बसलेलो. आम्हाला हलावंसं वाटत नाही, आम्हाला काही करावं असं वाटत नाही, आम्हाला तुमची कृती करावीशी वाटत नाही, आम्हाला राजकारणात यावं असं वाटत नाही. मला त्या विधानसभेमध्ये होणाऱ्या चर्चा तर ऐकवत नाहीत मला. आणि कधी कधी वाटतं की बाबा त्या विधानसभेत हे बाहेर पण येऊ नये, कारण बाहेर चॅनलमध्ये उभे जे असतात त्याच्यासमोर जे काही बरळतात ते ऐकूच नाही असं वाटतं. आणि मग प्रश्न पडतो की अरे आपण ते कुठे घेऊन जाणार आहोत? माझ्या महाराष्ट्रामधला माझा मराठी समाज हा गप्प काय आहे? तो हे का सहन करतोय? कोणासाठी सहन करतोय? हे एवढंच आवाहन करण्यासाठी म्हणून मी आज तुमच्यासमोर आलो. मला काही मला व्याख्यान द्यायचं, मला समजत नाही, मला व्याख्यान कसं द्यायला ते. माझ्या मनामधली जी तळमळ आहे, माझ्या मनामधली जी काही मला राग आहे इतर गोष्टींबद्दलचा, ही गोष्ट होत का नाहीये? आपण या राज्याचा सारासार विचार करणार आहोत की नाही करणार आहोत? की हे यांचं राज्य आलं की हे काहीतरी वेगळं करणार, यांचं राज्य आलं की हे वेगळं करणार. काही महत्वाच्या ठराविक विषयांवरती कोणाचंच एकमत होत नाही. काल म्हणे बेळगाव कारवारवरती एकमत झालं म्हणे. 60-70 वर्ष ऐकतोय. पण पाण्याचं नियोजन असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, अशा अनेक विविध गोष्टी आहेत. तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चर असेल, तुमचं पायाभूत सुविधा असतील. आज पुढं वाढतंय, वाढलेलं आहे. एका शहराला साधारणपणे, एका शहराला लोकसंख्येप्रमाणे जर विचार केला तर 15% रस्ते लागतात. मी जी माहिती घेतली त्याप्रमाणे पुण्याच्या लोकसंख्येप्रमाणे जर बघायला गेलं तर पुण्यामध्ये काहीतरी 8 का 9% रस्ते आहेत. एके दिवशी घरात निघाला तिकडेच असा, पुढे हलताच येणार नाही. आपण मूळ विषयाला हातच घालत नाही. आणि वारेमाप भलत्या गोष्टींवरती आपण खर्च करतो आहोत. आपण मेट्रोवरती खर्च करतो आहोत, आपण फ्लायओव्हर बांधतो आहोत, आपण ब्रिजेस बांधतो आहोत. याने हा पायाभूत सुविधांचा प्रश्न सुटणार नाही. जोपर्यंत व्हेकल्सवरती, मोटर गाड्यांवरती जोपर्यंत बंधनं येत नाही तोपर्यंत हे प्रश्न जगात सुटलेले नाही. आपल्याकडे काय सुटणार आहे? पुण्यामध्ये 2 व्हीलर्स 40 लाख आहेत. मुंबई सिटीचा अवस्था, मी एकदा मागे म्हटलं होतं की आपली जी शहरं आहेत
आपला जो देश आहे खास करून, या देशामध्ये सगळ्या ठिकाणी टू व्हीलर्स वापरल्या जातात. मग त्या होंडा, कायनेटिक होंडा असतील, अजून दुसऱ्या कुठच्या असतील परदेशी कंपन्या, ह्या परदेशी कंपन्या आणि आपल्याकडच्या कंपन्या यांनी मिळून हा भारत देश हे टू व्हीलरचं गोडाऊन करून ठेवलेलं आहे. गोडाऊन नाही, काय म्हणतो आपण त्याला, डम्पिंग ग्राउंड. आणि प्रत्येक जण ज्यावेळेला आपली गाडी घेतो त्यावेळेला वैयक्तिक विचार करतो की मला माझी गरज आहे, गरज असतेच प्रत्येकाला. आणि जर समजा वाहनं वाढणार असतील तर पब्लिक ट्रान्सपोर्ट कोण वापरणार आहे? आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट जर कोणी वापरणार नसेल तर मग आपण हजारो कोटी रुपये खर्च कशाला करतो? हे साधे सुधे प्रश्न आपण आपल्या आमदारांना विचारत नाही, आपल्या नगरसेवकाला विचारत नाही. निवडणुकीच्या वेळेला जेव्हा मतं मागायला येतात त्यावर त्यांना विचारले पाहिजे तुम्ही प्रश्न. पण त्याही पलीकडे मला असं वाटतंय की त्यांना हे प्रश्न विचारण्यापेक्षा जर समजा तुम्हाला हे प्रश्न पडत असतील तर स्वतः तुम्ही या क्षेत्रामध्ये येऊन याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे. वयाचं बंधन नाही. अरे बाबा आता माझा झाली ना, आता 60 झाली ना, आता काय करू? तुम्हाला ती व्यक्ती आवडो किंवा न आवडो, पण एम ए भोसले यांचं आयुष्य, करिअर हे वयाच्या 60व्या वर्षी सुरू झालं. त्याच्यामुळे करिअर सुरू करायला, नवं काहीतरी बघायला, नवा विचार करायला वयाचं बंधन नसतं. पण माझी तुम्हाला सगळ्यांना एक हात जोडून नम्र विनंती आहे, माझी तुम्हालाच नव्हे, आज तुम्ही जेव्हा समोर जेवढे आहात तेवढेच नव्हे, महाराष्ट्रामध्ये अनेक लोक कदाचित हे माझं बोलणं ऐकत असतील तर तुम्ही राजकारणामध्ये यायला पाहिजे. कित्येक, मला तुम्ही सांगा ना, अनेक डॉक्टर्स त्यांच्या डॉक्टरी हा व्यवसाय सोडून नाटक आणि चित्रपटामध्ये येऊन यशस्वी झाले की नाही? डॉक्टर मोहन आगाशे असतील, डॉक्टर श्रीराम लागू असतील, अनेक लोक असतील, काशीनाथ घाणेकर असतील, की जे स्वतः डॉक्टर होते, की डॉक्टरी व्यवसाय सोडला, नाट्य क्षेत्रात आले, चित्रपट क्षेत्रात आले आणि यशस्वी झाले. तुम्ही आज कोणत्या क्षेत्रामध्ये काम करता आहात ही गोष्ट महत्वाची नाही, पण तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, पुढे यायचं आहे, पुढे महाराष्ट्रामध्ये कोणत्या गोष्टी घडल्या पाहिजेत. आज अनेक तरुण आहेत जे मला भेटतात, मी त्यांना पण भेटायला पण जाणार आहे, की शेती क्षेत्रामध्ये क्रांतिकारी काम करतायत. मी या लोकांना सगळ्यांना आणणार राजकारणात. ही मुलं, ही मुली आल्या पाहिजेत. ज्यांनी स्वतः काहीतरी केलेलं आहे, जे स्वतः काहीतरी करू इच्छितात, त्यांनी या क्षेत्रामध्ये यायला पाहिजे. या क्षेत्रामध्ये यायला कसली बंधन नाही आहे. आणि वारसा बिरसा लागतोय, झूट आहे सगळं. कळलं का? ते वारशी बिरशी असं काही नसतं. तुम्ही एखादी गोष्ट, तुम्ही एखादा तुमचा मुलगा, मुलगी कोणालाही तुम्ही आणू शकता, लादू नाही शकत. काही जण प्रयत्न करतात, नंतर कळतं कालांतराने आपल्याला काय ते. पण मला असं वाटतं की असे अनेक जण ज्यांचा कोणत्याही प्रकारचा राजकीय वारसा नाही, असे अनेक लोक राजकारणामध्ये यशस्वी झालेले आहेत. आज अनेक वकील हे राजकारणामध्ये येऊन यशस्वी झालेले आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामधली माणसं आज या क्षेत्रामध्ये येऊन त्यांनी काहीतरी क्रांती केली, बदल केले, मोठं काहीतरी केलंय. मला तुम्हाला फक्त एवढंच सांगणं आहे, नुसते घरात बसून राहू नका. घरात बसून मोठं मोठं राहणं हे काही योग्य चांगलीच गोष्ट नाही, महाराष्ट्राच्या हिताचं नाही. म्हणून तुम्हाला फक्त जाता आता मी तुम्हाला एवढंच सांगेन की माझी विनंती आहे, मी तुम्हाला जे आवाहन करण्यासाठी इथे आज आलो, तुमच्यासमोर उभा राहिलो. माझी विनंती आहे, तुम्ही खरंच, राजकारण म्हणजे निवडणुका नव्हे, पण राजकारणामध्ये विविध अंग असतात. आपली जर खरंच सर्वांची कोणाची इच्छा असेल, माझी तर इच्छा आहे तुम्ही यावं, पण आपल्या कोणाची जर इच्छा असेल, आपण जरूर मला येऊन भेटावं. मी बरोबर तुमच्या काम करायला तयार आहे. धन्यवाद. बघितलं, लक्ष पण नाही त्याचे पेपर घेऊन.
संयोग आहे अशोक. तिला सोडून मला मोकळा. प्रश्न काही जणांचे काही जणांना प्रश्न विचारायचे. कोण आहेत प्रश्न विचारणारे असं विचारलंय. पत्रकार नाही. नाही पत्रकार सामान्य प्रेक्षकांपैकी कोणाला श्रोत्यांपैकी असतील. पुढे या सामान्य माणसाने पुढे. माईक माईक मुळात पहिलं जर तुम्ही सामान्य माणूस बोलायचं बंद करा. कोणी ठरवलं तुम्ही सामान्य. हॅलो सामान्य माणूस का पत्रकार तर म्हणजे सामान्य माणूस. तुम्ही विचारलं. तर तुमचे विचार खरंच चांगले होते. चांगल्या लोकांनी या राजकारणात यायला पाहिजे. आणि तुम्ही जे म्हणालात की तुम्ही प्रश्न विचारा. आत्ता मी जर इथे नगरसेवकांना प्रश्न विचारलं तर त्यांचेच गुंड मला आत्ता इथं मारू शकतात. मग मी काय करायचं, कोणाकडे जायचं? पोलीस प्रशासनाला भेटले आमच्या ह्या एरियात आम्ही जे राहतो तिथे एक 25 कुत्री रोज सकाळ संध्याकाळ दुपार भुंकत असतात. त्याच्याबद्दल आम्ही कंप्लेंट केली तर पोलिसांनी आम्हालाच दम दिला. मी हेच तुम्हाला मगाशी सांगितलं माझ्या वार्तामध्ये की ज्या लोकांच्या हातामध्ये तुम्ही सोपवलेत ना, ज्याचा पश्चातापाचा हात तुम्ही कपाळावरती मारताय, त्यापेक्षा तुम्ही स्वतः या क्षेत्रामध्ये या. आम्ही यायला तयार आहोत. शिक्षण क्षेत्रावर आम्ही काम करतो. आम्ही तुमच्याबरोबर आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो नक्की. धन्यवाद. जय महाराज साहेब. माझं नाव ॲडव्होकेट नागेश जायभाई आहे. नागेश जायभाई आहे. जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवेल. मी लॉ कॉलेजला होतो. पहिला राजकारणी असा होता जे आत्मविश्वासाने हे सांगू शकले होते की मी असा महाराष्ट्र घडवून जगाला हवा वाटेल असा. मध्यंतरी तुमची विकासाची ब्ल्यूप्रिंट देखील आली. इव्हन जगातील सगळ्या राजकीय नेत्यांचा जर अभ्यास केला तर महाराष्ट्राचं, आमच्या तरुणांचं हे भाग्य आहे की एवढी दूरदृष्टीची विकासाची ब्ल्यूप्रिंट तुम्ही मांडली. राजविचार हा आम्हाला आवडतो. परंतु माझा प्रश्न आणि प्रश्नापेक्षा खंत अशी आहे की एक हाती सत्ता आमची महाराष्ट्राची जनता आजपर्यंत सर्व पक्षांना दिली, परंतु राजसाहेबांना ती कधी देईल? आणि राजविचारांवरती आम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नव्हे परंतु सामान्य तरुण राजविचारांवरती प्रेम करतो. हा राजविचार कार्यकर्ते किंवा संघटनात्मक पदाधिकारी सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात कुठेतरी कमी पडतात का असं आपणास वाटतं का? कसं आहे, अनेकदा यशाला उत्तर नसतं आणि पराभवाला उत्तर नसतं. 2014 साली ज्यावेळेला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि ज्यावेळेला इतक्या मोठ्या प्रमाणावरती ज्यावेळेला खासदार भारतीय जनता पक्षाचे निवडून आले आणि बहुमत ज्यावेळेला हातामध्ये आलं, त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा घराघरामध्ये जाऊन त्यांनी पटवलं होतं लोकांना, असं नव्हतं. एक व्यक्ती असते आणि मला असं वाटतं की त्या व्यक्तीच्या वरती लोक विचार करून मतदान करतात. माणसं काम करत असतात, माणसं जात असतात, पोहोचत असतात. परंतु कसं होतं की ज्यावेळेला एखादा यश ज्यावेळेला मिळतं एखाद्या राजकीय पक्षाला, त्यावेळेला सगळ्यांना असं वाटतं की सगळ्या जगाच्या घरपर्यंत पोहोचलेले आहेत, घरपर्यंत ती व्यक्ती पोहोचलेली असते. आजही अनेक लोकांनी, यांच्यापैकी अनेक लोकांनी नरेंद्र मोदींकडे बघून इथल्या खासदाराकडे आणि आमदाराकडे मतदान केलं असेल. कित्येकांना आमदार आणि कोण खासदार माहिती पण नसतील आणि नगरसेवक माहिती पण नसतील नावं, पण त्या व्यक्तीकडे बघून त्या नगरसेवकाला किंवा आमदाराला किंवा खासदाराला मतदान होतं. हा आजपर्यंतचा भारताचा इतिहास आहे. मला असं वाटतं मी जर पटत असेल तर सदा माझ्याकडे तर बघा. सर, आम्ही नेहमीच तुमची भाषणं ऐकून प्रेरित होतो.
एक सामान्य गृहिणी म्हणून मला तुम्हाला असं एक विचारू इच्छिते. तुम्ही जे आत्ता म्हणलात की पॉलिटिक्समध्ये सामान्य माणसाने यायला हवं वगैरे, पण असं सांगायची इच्छा मला अशी आहे की मीडियाने ज्या पद्धतीने पॉलिटिक्सला इतकं भयावह करून ठेवलेलं आहे की आम्ही सामान्य माणसं इतकी घाबरतो, कारण आम्हाला ठिकठिकाणी इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे करप्शन आणि सगळं जे काय बघायला मिळतं तर ते आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला भीती वाटते. म्हणजे वी आर एज्युकेटेड, पण आम्हाला वाटतं की या फील्डमध्ये पडताना कशाला तुम्ही जे म्हणतात तसं कशाला कटकट आणि झंझट करून घ्यायचं. तरी कसं आहे, मी आकुडी शिंगली बघत होती, कमी सारा खाणते काय जगात कुठेच मिळत नाही. बरोबर की नाही? मला माहिती आहे त्याप्रमाणे यांच्या क्षेत्रात या पत्रकारिता जी तुम्हाला भयावह वाटते, यातले अनेक पत्रकार मला येऊन भेटतात आणि सांगतात की आम्हाला पत्रकारिता सोडून आम्हाला राजकारणामध्ये काम करायचं आहे, कारण पत्रकारितेत काही राहिलं नाही. त्याच्यामुळे तेही इकडे येतात, त्याच्यामुळे ते त्याची काळजी नसावी. सर, आमच्याकडे काही छोटे प्लॅटफॉर्म्स असे क्रिएट झाले जिथे सोसायटी लेवलवरती किंवा एरिया लेवलवरती, नॉट नगरसेवक एवढ्या हाय लेवलवरती नाही, पण छोटे ज्यांना खरंच उत्सुक आहेत जे कामासाठी चांगल्या. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, तुम्हाला खरंच जर समजा मी सांगितलं त्याप्रमाणे जर खरंच इच्छा असेल तर आपण इथून निघताना जर समजा आपण आपलं नाव आणि मोबाईल नंबर जर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे जर समजा देऊन ठेवलं तर ती लोक मला आपलं त्या चिठ्ठ्या माझ्यापर्यंत पोहोचवतील. हां, तर माझ्यापर्यंत पोहोचवतील. आता जाताना जर समजा तुम्ही या लोकांना लिहून दिलं तर मला असं वाटतं ते बरं जास्त बरं. तर मी जेव्हा पुण्यात येईल तेव्हा मी आपली नक्की निश्चित भेटेल. येस, कारण तुमची भाषण ऐकून मराठी माणूस प्रेरित होतो, पण तो त्या भाषणापुरताच होतो, घरी जाताना तो परत ही नॉर्मल आहे. सो दॅट शुड नॉट हॅपन. हॅलो, जय महाराज सर. सर, आता पहिला जसं कसं व्हायचं, जनता नेत्यांना पैसे देऊन उभा करायची, तुम्ही राजकारणात उभा. पण आज जर राजकारण बघितलं तर धनदांडग्यांचा खेळ झालेला आहे. अशा जनतेची पण तीच मानसिकता झालेली आहे. अशा मानसिकतेत जर एखाद्याला मध्यमवर्गीय माणसाला राजकारण करता येणं शक्य आहे का, आणि ते कसं केलं पाहिजे? तुम्ही मला हे बघा, मी ह्याची काय तुम्हाला जाहीर उत्तर देऊ शकत नाही. तुम्ही मला येऊन भेटला तर मी या सगळ्या गोष्टीची प्रश्नांची उत्तर देईल, आणि तुम्ही या गोष्टीत नच बाहेर काढायचं ना आपल्याला सगळ्याला. बरोबर की नाही? की जे चाललंय ते पुढे बघायचं, आपल्याला सहन करायचंय. मला असं वाटतं की अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता, आणि त्याच्यानंतर कालांतराने तुम्ही विचार करू शकता की मी निवडणुकीला उभा राहू शकतो की नाही उभा राहू शकत. या प्रोसेसमध्ये तरी किमान तुम्ही या. ठीक आहे सर, नमस्कार. माझं नाव वरुण दिघे आहे. तुम्ही जो पॉईंट मांडलात की काही लोक महाराष्ट्र सोडून परदेशात स्थायिक होतात. माझ्या 75 मुक्तांगण शाळेमध्ये शिकलो तर माझ्या डिव्हिजनमध्ये 75 लोक होते, त्यातले ऑलमोस्ट 60 लोक भारताच्या बाहेर आहेत. मुक्तांगण आणि बऱ्याच शाळा आहेत ते मुक्तांगणात आहेत. ते मुक्तांगण म्हणजे पॉईंट असा आहे की तिकडे जाऊन काही मी पण होतो बाहेर काही वर्ष, मी आलो परत. काही गोष्टी आपण बघतो, जाणवतो की अरे ट्रॅफिक सिस्टम कशी आहे, मी तुम्हाला तेच सांगतो. आपल्या तिकडे व्यवसाय, माझी एक 16 मिनिटाची एक डॉक्युमेंटरी आहे ॲस्थेटिकवरती, मला असं वाटतं यूट्यूबवरती आहे, आपण जरूर बघा. आणि त्याच्यामध्ये मी हे मांडलेलं आहे त्याच्यामध्ये की शिक्षण, व्यवसाय, नोकऱ्या या भारतात देखील आहे, नाही अशाचा भाग नाही आहे. ही जी सगळी बरीचशी मुलं जी परदेशामध्ये जातात त्यांना हवं काय असतं? त्यांना हवं सभोवतालचं वातावरण. ते जे सभोवतालचं वातावरण आहे ना त्याच्यासाठी म्हणून ते देश निवडतात. नाही तर शिक्षण तर इकडे पण चांगलं मिळतं, नोकऱ्या तर इथे पण आहेत, व्यवसाय तर इथे पण तुम्ही करू शकता. इकडूनच शिकून तिकडे जातो, तिकडे काम करतो. पण साधं सर PMTने प्रवास करताना जो आई बाबा प्रवास नाही करू शकत, म्हातारी माणसं प्रवास नाही करू शकत, तर तो जो सेन्स ऑफ बिलॉंगिंग, सेन्स ऑफ गिव्हिंग बॅक टू द सोसायटी हा नाही आहे. आणि हा राजकारणातून कसा होईल हे मला सांगायला. कसं आहे, मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो की एखादा जर समजा लोक, माझी 22 तारखेला आता जानेवारीला 22 किंवा 23 मला सुद्धा गेल्यावरती मला डेट कळेल. एक मुंबईमध्ये मी एक जाहीर सभा घेतली या सगळ्या विषयामध्ये की जागृत हा फक्त नगरसेवक, आमदार, खासदार असला पाहिजे अशाचा भाग नाही. जागृत लोकांनी पण असणं गरजेचं आहे. तो काहीतरी करेल याच्यावरती विसंबून राहून चालणार नाहीये ना, आपल्याला पण काहीतरी करायला लागेल.
कितीकदा मला येतात दादर चौपाटी आणि हे सगळे चौपाटे साफ करायचे, मी त्याला सांगितलं करू नका. कारण ज्यांच्या हातात ते काम आहे महानगरपालिका, त्यांना उद्या सवय लागेल. अच्छा, पोरं येऊन साफसफाई करतात, बरं ठीक आहे, आनंद आहे, आमचं काम वाचलं. जिथे पण आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे तिथे आपण लक्ष देत नाही आहोत. आपल्या भागामध्ये अनधिकृत बांधकामं वाढतात, त्याच्यावर म्हणून म्हटलं ना की तुमची लोक म्हणून आज तुम्ही एक मतदार म्हणून समजा आपण बघूया, तुमची भीतीच नाहीये. कोणत्याही लोकप्रतिनिधीला तुमची भीतीच वाटत नाही. आणि भीती न वाटण्याचं कारण त्यांना माहिती आहे की हे कुठच्या ना कुठच्या विचारांसाठी, कुठच्या ना कुठच्या पक्षासाठी बांधील आहेत, येऊन आपल्यालाच मतदान करणार. त्याच्यामुळे आपण जसे आहोत तसे कसेही वागलं की चालेल. ह्या सगळ्या गोष्टींमधनं हे पुढचं सगळं घडतं. तुम्ही स्वतः जर जोपर्यंत इनिशिएटिव्ह घेत नाही, तुम्ही स्वतः जोपर्यंत रस्त्यावरती येत नाही, तोपर्यंत ही गोष्ट होणार नाही. आणि तुम्हाला जर समजा या गोष्टींमध्ये बदल, मला असं वाटतं तुमचं वय किती, काय मला 36 वर्ष, तर तुम्ही यायला पाहिजे. ज्याच्या आत पोटात आग आहे ना काहीतरी करून दाखवायची, मला असल्या तरुणांची गरज आहे की तुम्ही लोक यायला पाहिजे. मार्ग मिळतील, मार्ग आहेत, 100% मार्ग आहेत. पण त्या गोष्टीमध्ये तुमच्याकडनं पण सातत्य पाहिजे की बाबा मला नाही शेपणार, बाबा मला नाही कळणार, मला हे कळतच नाही, मला हे समजूनच नाही. समजून घ्या. सर काही मॉडेल्स आहेत, काही मित्र आहेत ज्यांनी तयार केले की रस्त्यावरती सिग्नल कसा हवा, झेब्रा क्रॉसिंग कसा हवा. ते ऑन पेपर इंडिया इज व्हेरी स्ट्रॉंग, पुणे इज व्हेरी स्ट्रॉंग, पण ते एक्झिक्यूट करताना इतके प्रॉब्लेम्स येतात, इतके चॅलेंजेस येतात. तर ॲज अ पर्सन राजकारणात येताना तुम्ही जे म्हणताय, तर तुम्ही ॲज अ ॲडवायझर म्हणताय की तुम्ही ॲज अ नेता म्हणताय? मी कुठच्याही अंगाने बोलतो. माझं असं म्हणणं आहे की समजा तुम्ही 10 लोक आहात, असं पकडा. समजा तुमचा एक ग्रुप आहे, एक 25 जणांचा ग्रुप आहे. त्या भागामध्ये समजा तुम्ही असतात, एकाला पाठवा राजकारणात. सगळ्याच काय राजकारणात येऊ शकत नाही, प्रत्यक्ष निवडणुकीला उभे राहू शकत नाहीत, बरोबर की नाही? आम्ही तिकीट वाटताना आमची काय होते हालत ते आमचं आम्हाला माहिती असते. साहेब मी जुना आहे, तुमचं काय करायचं मला कळतच नाही. जुना म्हणजे मरावळाच झाला तो. माझं असं म्हणणं आहे की काही गोष्टी ह्या बेशुरी आपण समजून घेतल्या पाहिजे, ठरवून घेतल्या पाहिजे. म्हणून मला तुमची गरज. ठीक आहे सर, नंबर शेअर करतो प्लीज, आपण बोलूया. थँक्यू सर. माझ्या व्याख्यानापेक्षा जास्त वेळ लावू नका साहेब. नमस्कार, जय महाराष्ट्र. मला मुंबईला जायचं. माझं नाव विवेक नंदार. फक्त एक तुम्ही जो प्रश्न मांडला तर मध्यंतरी सगळे भोंगे आणि ध्वनी प्रदूषण, तो प्रश्न फक्त साहेब तुम्ही लावून धरा, ही माझी विनंती आहे. कारण सर्व प्रियकरांना त्याच्यापासून खूप त्रास होतो. भोंगे किंवा गणपती उत्सव जरी असेल तरी आवाजाची मर्यादा. साहेब तुमचे मुख्यमंत्री आहेत, तुम्ही सांगा त्यांना तुमच्या सर्वांना. साहेब माफ करा, तुमचे मुख्यमंत्री म्हणजे तुमचे जवळचे मुख्यमंत्री आहेत. या भोंग्यांसंदर्भामध्ये मी ज्यावेळेला हे आंदोलन सुरू केलं त्यावेळेला त्या भोंग्यांच्या संदर्भातल्या आंदोलनामध्ये तुम्ही जर समजा माझं नीट ऐकलं ते भाषण किंवा त्याच्यानंतरचं माझं आलेलं निवेदन जर समजा तुम्ही ऐकलं, तर माझी इच्छा आहे की हे एका राजकीय पक्षाचं काम नव्हे, फक्त हे तुमच्यासारख्या लोकांचं देखील काम आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही जर समजा अशा प्रकारे मशिदीवरती भोंगा वाजत असेल तर तुम्ही पोलीस कंप्लेंट करायची आहे. पूर्ण होऊन देत माझं. पोलीस कंप्लेंट करायची आहे. पोलिसांनी जर समजा ती गोष्ट ऐकली नाही तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट पोलिसांवरती होऊ शकतं. त्या पोलीस अधिकाऱ्यावरती कारवाई, त्याच्यावरती सगळी इन्क्वायरी लागू शकते की त्यांनी ही गोष्ट केली नाही. तर आमच्या अनेक लोकांनी, पक्षातल्या असेल किंवा माझ्या परिचित असलेल्या अनेक लोकांनी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रारी केलेली आहे. अनेक ठिकाणचे त्यांना असं वाटलं सगळे शांत झालं, परत सगळे सुरू केले भोंगे वगैरे, ते परत सगळे बंद झाले. माझं मुंबईच्या पण पोलीस कमिशनरशी पण बोलणं झालं. त्यांनी सांगितलं अशा ठिकाणी कुठे होत असेल तर तिकडे पहिल्यांदा पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा, त्याची एक कॉपी मला पाठवा. आमच्याकडे माहीमला पण परत सुरू झालं होतं, परत कंप्लेंट केल्या, आता बंद झालं. काय आहे हे की त्या आंदोलनाच्या वेळेला मी एक गोष्ट बोललो होतो की हे आंदोलन एका दिवसाचं आंदोलन नाही आहे. या आंदोलनाला सातत्य हवं.
ते सातत्य आमच्याकडून तर आहेच, पण मला असं वाटतं तुमच्याकडून पण हवं ना, तरच ती गोष्ट होऊ शकेल. आता मी जानेवारीमध्ये अजून एक काही गोष्ट मांडणार आहे, ती पण बघा आणि ऐका. मला मुंबईला जायचं रे बाबा. एकच प्रश्न. सौरभ भोसले सर माझं नाव. सर, तरुणांनी राजकारणात यावं ही गोष्ट बरोबर आहे सर, परंतु आज तरुणांना इंटरेस्टच नाही राहिलेला की राजकारणाविषयी थोडी पण गोष्ट बोलायची किंवा हे पण 70% तरी विद्यार्थ्यांना या गोष्टीमध्ये कोणताही रस नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, घरच्यांना कसं कन्व्हिन्स करायचं सर की बाबा मी त्या क्षेत्रामध्ये व्यवस्थित काम करत आणि सुखरूपपणे काम करू शकत, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. सुखरूपपणे, कारण कोणत्याही गोष्टीमध्ये एखादी चळवळ जरी उभी करायची म्हटलं तरी देखील तशी परिस्थिती राहिलेली नाही की कॉलेजमध्ये जसं 91च्या अगोदर निवडणुका होत होत्या किंवा त्या माध्यमातून वेगवेगळे प्रश्न मांडले जातात. कुठचंही क्षेत्र आहे ना, तुम्ही उद्या कुठच्याही क्षेत्रामध्ये गेला तरी कुठचंही क्षेत्र हे काही सोपं क्षेत्र नाही, बरोबर नाही. उद्या जर समजा तुम्ही कुठेतरी व्यवसायाला लागला असं पकडा, आणि समजा तुम्ही असं बघा तुम्ही रेस्टॉरंट सुरू केलं आणि तुमचे एक दिवस लक्षात आले की तुमचे जे काही कुक आहेत ते पळवले गेले, काय करणार तुम्ही? म्हणजे तुम्ही कुठच्याही क्षेत्रामध्ये गेलात तर अडचणी या येणारच आहेत, त्रास हा होणारच आहे, त्यातनं मार्ग काढून तुम्हाला पुढे जायचं आहे. मी ज्यावेळेला एक राजकीय पक्ष ज्यावेळेला स्थापन केला, मी राजकीय पक्ष माननीय बाळासाहेब ठाकरे हयात असताना तो पक्ष काढला आहे. मी दुसऱ्या कुठच्याही राजकीय पक्षामध्ये नाही गेलो. माझ्या समोर 4 पक्ष होते, हे 4 मोठे पक्ष असताना मी माझा स्वतःचा पक्ष काढलाय. माहित नव्हतं का की त्रास होणार आहे, पण स्वप्न माझं मोठं आहे, माझ्या इच्छा मोठ्या आहेत. मला काय करायचं महाराष्ट्रासाठी हे जे स्वप्न आहे माझं, हे खूप मोठं आहे. हे इतर 4ही राजकीय पक्षांपेक्षा मोठं आहे याची मला खात्री आहे. आणि ती जर खात्री असेल तर तुम्ही निश्चित राजकारणामध्ये येऊ शकता आणि टिकू शकता. थांबू? काय दिलेलं मत परत घेता येतं का? मत परत घ्यायचंय? अहो, असं खूप लग्न झालेले लोक म्हणून बोलतात. दिलेलं मत परत घ्यायचं नाही घेता येत. मगाशी जे बोललो ना, त्याला भीती उरलेली नाहीये. म्हणूनच ही भीती वाटावी असं तुमच्याकडनं दबाव निर्माण झाला पाहिजे. आपण मला येऊन भेटा, निश्चित भेटा, पण फक्त नाव आणि नंबर देऊन ठेवा. धन्यवाद. धन्यवाद मंडळी. उद्याच्या व्याख्यानालाही आपण सगळे येणार आहोत. उद्या अच्युत गोडबोले यांचं व्याख्यान आणि ज्या माणसाला जगप्रसिद्ध लेखक म्हणून आहे त्यांच्या व्याख्यानाला आपण आवर्जून या. आजचा कार्यक्रम हा धामधुमीचा होता, उत्साहाचा होता, एक चैतन्यपूर्ण होता. राजसाहेबांनी देखील मोकळेपणाने सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. मी राजसाहेबांचे यांच्या समवेत आलेल्या सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक आभार मानतो आणि याचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. शिवरात्री. Yeah.